नमस्कार मंडळी, कसे आहात? संक्रांत जवळ आलेली आहे. त्यानिमित्तानं तुम्हाला मी शेंगदाण्याची चिक्की कशी बनवायची आहे ते दाखवत आहे. चला तर मग बनवायला घेऊया. इथे मी 1 वाटी शेंगदाणे घेतले, ते भाजायला घेऊया. शेंगदाणे भाजून घ्यायचे. तुम्हाला एकसारखे 4 ते 5 मिनटं शेंगदाणे भाजून घ्यायचे आहेत. गॅस इथे मंदच ठेवला आहे. असं एकसारखं हलवायचं म्हणजे खाली करपत नाही. शेंगदाण्याचा कलर बदलला ती तडतड आवाज यायला लागला, याला डाग डाग काळे पडायला लागले की शेंगदाणे भाजले असे समजायचे. इथे बघा आपले शेंगदाणे भाजून झालेत. आता एका प्लेटमध्ये काढून घेते. ही थोडा वेळ गार होण्यासाठी, खुसखुशीतपणा येण्यासाठी शेंगदाणे ठेवते. तोपर्यंत पळपूट लाटण्याला तूप लावून घेऊया. पाक आला की आपल्याला वेळ नसतो, म्हणून अगोदरच पळपूट लाटण्याला तूप लावून ठेवायचं, म्हणजे गडबड होत नाही. असं तूप लावून घ्यायचं एकसारखं पळपूट बेलनला. हे आता शेंगदाणे मिक्सरला लावून घेते. थोडंसं जाडसरच ठेवायचं आहे, आपल्याला बारीक करायचं नाही. हे बघा अशा प्रकारे तुम्हाला बारीक करून घ्यायचं आहे गर्भ. चला तर मग पाक बनवायला घेऊया. इथे मी 1 वाटी गूळ घेतला आहे, 1 वाटी शेंगदाणे घेतले होते. इथं मी साधाच गूळ घेतला आहे, चिक्कीचा गूळ घेतलेला नाही. साध्या गुळाची पण चिक्की छान बनते. हे असं तवा आता गरम झाला आहे. इथे मी आता गूळ घालून घेते. गॅस आपल्याला मंदच ठेवायचा आहे. आपल्याला गॅस बारीकच ठेवायचा आहे. बारीक गॅसवर एकसारखं हलवून घ्यायचा गूळ. 4 ते 5 मिनटं लागतात गूळ वितळण्यासाठी. एकसारखं हलवत राहायचं. गूळ जसा वितळेल तसं त्याला फेस यायला चालू होतं. याला 4 ते 5 मिनटं झाल्यात. याला एका प्लेटमध्ये पाणी घेऊन चेक करते पाक आलाय का नाही. असं पाण्यात टाकायचं. याची गोळी झाल्या. आता पाक आलाय. आता गॅस घालवून घ्यायचा. पाक आलेला आहे. लगेच पटकन शेंगदाणे घालून घ्यायचे, याला उशीर करायचा नाही आणि असं हलवत राहायचं. आता हे हलवून झालं या. हे आता पळपुटावर ओतून घ्यायचं. याला आता वाटीनं आकार देऊन घ्यायचा एकसारखा असा. लाटण्याला लाटलं तरी चालेल एकसारखं. असं सगळीकडे एकसारखं जाडसर राहील असं करायचं त्याला. आता ह्या चक्क्या बनवून घेऊया कट करून. हे असे काप करून घ्यायचे चिक्कीचे गरम आहेत तोपर्यंत. हे बघा चक्की किती छान झाल्या. ही अशी चाकून अलगदमध्ये काढायची आणि एका प्लेटमध्ये ठेवायची अशी एक. जर मंडळी माझी रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करायला विसरू नका. तुमची प्रतिक्रिया मला नक्की कळवा. जर चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा.